ओय होय, आज मी अशी डिश बनवणार की नाव ऐकलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल. आज मी बनवणार आहे तुम्हा सर्वांची फेवरेट दम बिर्याणी. तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी ऑइल टाकून कांदा तळून घेते. याला मी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. बघा ब्राऊन कलर आलेला आहे. आता हा कांदा आपण काढून घेऊया. त्यानंतर मी एका बाउलमध्ये चिकन घेणार आहे. त्यानंतर मी इथे मीठ ॲड करणार आहे, हळद ॲड करणार आहे आणि मी दही ॲड करणार आहे. त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट घेऊया. आलं लसूणच्या पेस्टनंतर आपण इथे पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीराचं मी वाटण केलेलं आहे. त्यानंतर फ्राय केलेला कांदा ॲड करणार आहे. त्यानंतर 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच मिरची पावडर आणि लास्टला आपण बिर्याणी मसाला ॲड करणार आहोत. हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 तासासाठी याला आता मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचे. आता एका बाउलमध्ये मी बासमती राईस घेतला आहे. त्याला स्वच्छ धुवून 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचे. एका कढईमध्ये आता मी पाणी बॉईल करायला ठेवणार आहे. त्यानंतर इथे मी पुदिना, दालचिनी, तेजपत्ता हे सर्व घेणार आहे आणि लास्टला याच्यात 1 चम्मच मीठ ॲड करणार आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर भिजलेले तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचेत. बघा तर आपण आता चेक करूया, कारण तांदूळ आपल्याला 80% शिजवायचं आहे. हे बघा 80% तांदूळ शिजलेला आहे. आता हे तांदूळ आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचेत. आता लास्टला आपण एका कढईमध्ये तेल टाकून तेजपत्ता आणि सगळे गरम मसाले आणि पुदिना ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये शहाजिरे ॲड करणार आहोत. याला छान परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत. चिकन आपण 10 मिनिट परतून घ्यायचे. अगोदर फुल गॅस ठेवायचा, नंतर आपण गॅस कमी करून याच्यावरती झाकण ठेवायचे. 10 मिनिट याला छान परतून द्यायचे. बघा 10 मिनिट झालेले आहेत. चिकनला कलर पण खूप छान आलेला आहे. छान प्रकारे चिकन परतलेलं आहे. आता आपण दम देऊन घेऊया. त्याच्यामुळे मी चिकन आणि ग्रेव्ही खाली ॲड करते. त्यानंतर आपण आता राईसचा एक लेयर ॲड करणार आहोत. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही 1-3 लेयर पण करू शकता. मी 2 लेयर करते. त्यानंतर आता आपण इथे कांदा टाकणार आहोत फ्राय केलेला. त्यानंतर कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि थोडंसं पुदिना ॲड करणार आहोत. आता परत आपण चिकन आणि त्यानंतर चिकनचे पीसेस. आता मी दुसरा लेयर करते. परत तांदूळ ॲड करत आहे. आता याच्यामध्ये मी फ्राय केलेला कांदा आणि पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नॉर्मल ग्रेव्ही ॲड केली आहे. थोडंसं पुदिना. आता मी इथे एका वाटीमध्ये कोळसा आणि 1 चम्मच त्यावरती तूप ॲड करत आहे स्मोकिंग फ्लेवरसाठी. आणि झाकण ठेवून याला आता 15 मिनिट लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. बघा तर आता 15 मिनिट झालेली आहेत. वाव, खूप सुंदर बिर्याणीचा वास येतोय. बिर्याणी पण खूप छान प्रकारे झालेली आहे. आता मी इथे 1 चम्मच साजूक तूप ॲड करते. तुम्ही बटर पण करू शकता. बघा तर बिर्याणी खूप छान प्रकारे आपली झालेली आहे. तुम्हाला ही बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ऋतूज किचनला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.